वर्ग 10वा विषय सामान्य विज्ञान भाग 2 पाठ 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा। एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण डॅश रेणू मिळतात। उत्तर 38। एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात। स्पष्टीकरण एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात, ज्यात 2 रेणू ग्लुकोज विघटन, 2 रेणू ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र व 34 रेणू इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमार्फत तयार होतात। ग्लायकोलायसिसच्या शेवटी डॅशचे रेणू मिळतात। उत्तर पायरुवेटचे। स्पष्टीकरण ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोज विघटन या पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुवेटचे ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात। यापैकी पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भाग घेते। अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेतील डॅश या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते। उत्तर स्थूलसूत्रता। स्पष्टीकरण अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेत एकूण 5 अवस्था असतात। 1. तनुसूत्रता 2. युग्मसूत्रता 3. स्थूलसूत्रता 4. द्विसूत्रता 5. अपगती। यापैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते। सूत्री विभाजनाच्या डॅश अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। उत्तर मध्यावस्था। स्पष्टीकरण सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेतच सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात। त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे 2 विरुद्ध ध्रुवांना जातात। पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी डॅशच्या रेणूची आवश्यकता असते। उत्तर फॉस्फोलिपिड। स्पष्टीकरण मेदाम्लापासून तयार झालेले फॉस्फोलिपिड नावाची रेणू पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करतात। आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश प्रकारचे श्वसन करतात। उत्तर विनॉक्सी श्वसन। स्पष्टीकरण जेव्हा शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा मांसपेशींमध्ये विनॉक्सी श्वसन घडून येते। व्यायाम करताना अधिक ऊर्जा निर्मितीसाठी शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते, म्हणून व्यायाम करताना मांसपेशी विनॉक्सी श्वसन करतात। प्रश्न 2 व्याख्या लिहा। पोषण। उत्तर पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात। पोषक तत्वे। उत्तर आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्नघटक म्हणजेच पोषक तत्वे होय।
ई. प्रथिने. उत्तर ॲमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिने म्हणतात. ई. पेशीस्तरावरील श्वसन. उत्तर पेशीस्तरावरील श्वसन हा श्वसनाचा एक प्रकार असून त्यात ऊर्जा निर्मितीसाठी अन्नपदार्थांचे ऑक्सिडीकरण केले जाते. ऊ. ऑक्सिश्वसन. उत्तर ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय. ऊ. ग्लायकोलायसिस. उत्तर पेशींमधील ग्लुकोजचे विकाराच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने विघटन होऊन ऊर्जा व पायरुव्हिक आम्ल मिळण्याच्या क्रियेला ग्लायकोलायसिस म्हणजेच ग्लुकोज विघटन म्हणतात. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र. उत्तर ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया पेशीद्रव्यात होते तर क्रेब चक्र तंतुकणिकेत होत असते. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. तर क्रेब चक्र प्रक्रियेत ॲन्सिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲन्सिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, HO2, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या दोन्हीमध्ये होते तर क्रेब चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते. ग्लायकोसिस प्रक्रियेमध्ये पेशीश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसिस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हेटमध्ये होते तर क्रेब चक्र ही पेशीश्वसनातील दुसरी पायरी आहे. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हेटच्या 2 रेणूंमध्ये होते तर क्रेब चक्र या प्रक्रियेत पायरुव्हेटचे रूपांतर CO2 आणि H2O यांत होते. ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 2 रेणू वापरले जातात तर क्रेब चक्रात ATPचे रेणू वापरले जात नाहीत. ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 4 रेणू तयार होतात तर क्रेब चक्रात ATPचे 2 रेणू तयार होतात. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत CO2 तयार होत नाही तर क्रेब चक्र या प्रक्रियेत CO2 तयार होतो. 2. सूत्री आणि अर्धगुणसूत्री विभाजन. उत्तर सूत्री पेशी विभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. सूत्री पेशी विभाजन गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. सूत्री पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या जी आहे ती बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात. एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. सूत्री पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या आहेत. तर अर्धगुणसूत्री विभाजनात भाग ई आणि भाग 1 आणि भाग 2 अशा 2 प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात
पुरावस्था जास्त काळाची असते. सूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण होत नाही, तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण होते. पेशीसूत्री विभाजन या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते, तर अर्धगुणसूत्री पेशी विभाजन या प्रकारचे पेशी विभाजन जे आहे ते युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. सूत्री विभाजन कायपेशी आणि मूलपेशी अशा दोन्हीत होते, तर अर्धगुणसूत्री विभाजन कायपेशीत होत नाही, केवळ मूलपेशीतच होते. 3. ऑक्सीश्वसन आणि विनॉक्सीश्वसन. उत्तर: ऑक्सीश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते, तर विनॉक्सीश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सीश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा 2 ठिकाणी होते, तर विनॉक्सीश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. ऑक्सीश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होतो, तर विनॉक्सीश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवट CO2 आणि C2H5OH निर्माण होते. विनॉक्सीश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी काय होते? CO2 आणि C2H5OH निर्माण होते. ऑक्सीश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, तर विनॉक्सीश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ऑक्सीश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते, तर विनॉक्सीश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. ऑक्सीश्वसनात ATPचे 38 रेणू तयार होतात, तर विनॉक्सीश्वसनात ATPचे 2 रेणू तयार होतात. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर याचं उत्तर आहे पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATPचे 38 रेणू निर्माण होतात. पेशी श्वसनामध्ये ग्लायकोसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या 3 प्रक्रिया एका पाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया होईल, पण पुढच्या 2 प्रक्रिया ज्या आहेत त्या होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसिस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोल निर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATPचे केवळ 2च रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल, म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक आहे. उत्तर: आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थाची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्य यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते. ई. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. उत्तर: पेशी विभाजन हा सजीवांतील महत्त्वाचा गुणधर्म होय. पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजेच प्रजननसंस्था मुख्यतः पेशी विभाजनावर आधारित आहे. याबरोबरच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. उदाहरणार्थ, अनेक पेशींची मिळून ऊती तयार होते.
व ऊतींपासून मानवी संस्था तयार होतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठीही पेशींचे विभाजन सहाय्य करते. या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म होय. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. उत्तर: काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची जी पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनॉक्सी श्वसन करू लागतात. विनॉक्सी श्वसन करू लागतात. जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सी श्वसनाचा आधार घेतला जातो. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. उत्तर: क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्री क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. ॲसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात. त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. प्रश्न 5वा. सविस्तर उत्तरे द्या. ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा. उत्तर: अन्नपदार्थाचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसिस होय. ऑक्सीश्वसन आणि विनॉक्सी श्वसन या कार्यात ग्लायकोलायसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनच्या शिवाय तयार होते. ऑक्सीश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. नंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. विनॉक्सी श्वसनाच्या वेळी ग्लायकोलायसिसच्या बरोबरच किण्वन होते. त्यामुळे C2H5OH अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. उत्तर: आकृती सूत्री विभाजन. व्याख्या: सूत्री विभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय, ज्यामध्ये एक पेशी 2 सारख्या जन्य पेशीमध्ये विभागली जाते, ज्यांचे गुणसूत्र व केंद्रक जनक पेशीसारखेच असते. सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते. कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. प्रकल विभाजन किंवा यालाच केंद्रकाचे विभाजन म्हणतात. परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. प्रकल विभाजन. प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. तर या 4 पायऱ्या आहेत. पूर्वावस्था. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र
द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकारण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. मध्यावस्था. मध्यावस्थेत केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. पश्चावस्था. पश्चावस्थेत त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्री जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्र म्हणतात. यावेळी ही ओढलेली गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात. अंत्यावस्था. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन टोकांना पोहोचलेली गुणसूत्र आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होतो. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके तयार होतात. जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. परिकल विभाजन. परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात. दोन नवीन जन्यपेशी तयार होतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजन होते. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या अवस्थेतील 5 अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन करा. उत्तर. अर्धगुणसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधीकरिता चालू राहते. या अवस्थेच्या 5 उपअवस्था आहेत. त्या पुढीलप्रमाणे: तनसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती. 1. आकृती. तनसूत्रता. या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते. त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागतात. 2. युग्मसूत्रता. या अवस्थेत सजातीय गुणसूत्राच्या जोड्या जमू लागतात. याचबरोबर अनुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात. या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो. प्रत्येक गुणसूत्रांचा बाहू आता द्विभाजित होतो. मात्र त्याचा गुणसूत्र बिंदू विभागला जात नाही. त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते. 3. स्थूलसूत्रता. या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते. सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते. त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते. 4.
द्विसूत्रता या अवस्थेत जटिल अनुबंध उलगडले जातात. त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकापासून दूर जातात. या अवस्थेत इंग्रजी एक्स प्रमाणे गुणसूत्रे भासतात. त्यांना कायझमा असे म्हणतात. 5. अपगती ही पूर्वावस्था 1 ची सर्वात शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत कायझमा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात. केंद्रकी आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होऊ लागते. शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात? उत्तर: मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था याबरोबरच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. या सर्व संस्था एकमेकांशी सहयोग करून शरीराची वाढ व विकास घडवून आणतात. पचन संस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाचे पचन करणे होय. अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. शरीराला आवश्यक अशा पदार्थाचे रक्ताद्वारे शोषण केले जाते, ज्यातून सर्व शरीरभर पोषक द्रव्ये पुरवली जातात. श्वसन संस्थेमार्फत ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. शरीरात ऊर्जा निर्मिती करून ऑक्सिजनची पेशीमध्ये निर्मिती होते. या रक्तातील Hbद्वारे ऑक्सिजन शरीरभर पोहोचला जाऊन तेथे श्वसन केले जाते. अनेक स्नायूंचा विकास घडून येतो. रक्ताभिसरण संस्थेमुळे रक्त शरीरभर पोहोचवले जाते, ज्याद्वारे शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो व ऊर्जा निर्मिती होते. शरीरातील घाण उत्सर्जन संस्थेमार्फत बाहेर टाकली जाते. उत्सर्जन संस्था शरीराचे तापमानसुद्धा नियंत्रित ठेवते. नियंत्रण संस्था सर्व क्रियांचा समतोल व समन्वय साधण्याबरोबरच विविध संप्रेरके व विकर स्त्रवते, जी शरीराच्या वाढ व विकासासाठी अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे मानवी जीवन प्रक्रिया शरीराच्या वाढ व निर्मितीसाठी उपयोगी ठरतात. क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा. उत्तर: क्रेब चक्राची आकृती. क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्री क्रेब यांनी शोधली. यालाच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र किंवा सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत तयार झालेले ॲसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातात. तेथे क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. यातून CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. 6. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. उत्तर: तर याप्रमाणे आपल्याला उत्तर देता येईल. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. आहारातील कार्बोदकांचे पचन संस्थेतील विकारांच्या सहाय्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते.
तसेच स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ले व प्रथिनापासून ॲमिनो आम्ले मिळतात. कर्बोदकांचे पेशीश्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे 3 टप्प्यांत ऑक्सिडीकरण होते. हे टप्पे ग्लुकोज विघटन, क्रेब्स-चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात. ग्लुकोज विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूत होते. तसेच NADH2 व कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू तयार होतात. यांच्यानंतर क्रेब्स-चक्राच्या टप्प्यात ॲसिटिल कोएन्झाइम A चे रेणू तंतुकणिकेत शिरतात. तेथे चक्रीय अभिक्रियेने ॲसिटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू तयार होतात. तिसऱ्या टप्प्यात ETC प्रक्रिया होते. पहिल्या 2 टप्प्यांत तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रेणूंचा वापर ATP रेणू मिळवण्यासाठी केला जातो. प्रत्येक NADH2 रेणूपासून 3 आणि प्रत्येकी FADH2 रेणूपासून 2 ATP रेणू तयार होतात. अशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ATPचे 38 रेणू तयार केले जातात. कर्बोदकांपासून ऊर्जा अशी तयार होते. आहारात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे नसेल तर ऊर्जा निर्मितीसाठी स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थापासून मिळालेली मेदाम्ले आणि प्रथिनापासून मिळालेली ॲमिनो आम्ले हे दोन्ही ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतरित होतात. हे ॲसिटिल CoA चे रेणू क्रेब्स चक्रात अभिक्रिया होऊन त्यापासून ऊर्जा मिळवली जाते.